लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की गुरुजी इथे घरी आलेले असतात. तेव्हा इथे माननी गुरुजींना विचारत असते, जीवानंदिनी मनापासून प्रयत्न करतात, मग त्यांना यश का मिळत नाही गुरुजी, असं इथे म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणत असतात की ज्यांना उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही. आता या गुरुजींच्या कोड्याचा अर्थ खरं माननी आणि जीवाला तर नसतो कळाला, मात्र इकडे नंदिनीला तो बरोबर उलगडला असतो. त्यामुळे ती इकडे गेलेली असते, ती म्हणजे काव्याला. आता रम्याने जे काही सांगितलेलं असतं त्यावरनं खरं तर इथे जी काही नंदिनी असते ती म्हणत असते, रम्या चुकीचीच आहे, पण तू तरी कुठे बरोबर आहेस, असं इथे म्हटल्यानंतर काव्या जी असते, काव्या जरा शांत झालेली असते, कारण की काव्याला नंदिनी जे काही बोललेली आहे त्या गोष्टीचा अर्थ तर कळलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसूने गुरुजींना पकडलेलं असतं. आता गुरुजी आले म्हटल्यानंतर त्यांच्या रूममध्ये घेऊन त्या सर्व काही तिथे विचारपूस करण्याचं प्रत्येक वेळेस काम करत असतात. आता इथे जी काही वसू असते, वसू गुरुजींना म्हणत असते, काव्याला बाळ होणार आहे ना गुरुजी, असं इथे म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणत असं, हो मला तिच्या हातात बाळ दिसतंय, काव्या आणि पारच्या हातात बाळ दिसतं. हे ऐकल्यानंतर खरं जी काही रम्या आणि वसू असतात या दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला, कारण काव्यासोबत जे काही माइंड गेम रम्याने खेळलेले असतात त्यामुळे तिला वाटत असतं की आता काव्या बाळाला ठेवणार नाही. पण हे काय नवीनच, याच गोष्टीवर त्या दोघी विचार करत असतात. आजच्या पुरतं एवढं. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.